की परमेश्वराचे आपण आभार मानूया. जगातील जो कोणी आपल्याला पाहिल, मग तो चर्चमध्ये असू दे किंवा बाहेर असू दे, मंडळी जी ख्रिस्ताची आहे त्यांच्याबद्दल लोक ज्यावेळेस आपल्याला पाहणार त्यावेळेस हेच त्यांच्या मुखातून निघणार की हे येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहणारे लोक आहेत. आणि त्यासाठी आपण वचन पाहूया, प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 13 वचन. आणि आपल्याला पाहायला मिळतं की याच्यामध्ये पेत्र आणि योहान यांना ज्यावेळेस अटक केली होती त्यावेळेस कशा प्रकारे ते निर्भीडपणे न्यायसभेपुढे बोलले. आणि त्याच्यानंतर न्यायसभा कशी काही आश्चर्यचकित झाली की हे लोक तर निरक्षर आहेत, हे अज्ञानी आहेत, तरी ह्या गोष्टी कशा काय होतात. त्यासाठी यावेळेस आपण 13 वचन वाचू. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. यावेळेस आपण हीच प्रार्थना करूया की या भूतलावरचा जो प्रत्येक बिलीवर असो, तो शिक्षित असू दे किंवा अज्ञानी असू दे, कुठला पण असू दे, फक्त पावित्र्याने युक्त असा असणार आहे. ख्रिस्ताची मंडळी पावित्र्याने युक्त असणार आहे, कारण प्युरिटी जे पवित्रता आहे ते पॉवर आहे. जसं ख्रिस्त देवाचं ज्ञान व सामर्थ्य आहे, त्याच प्रकारे ख्रिस्ताची मंडळी या भूतलावर देवाचं ज्ञान व सामर्थ्य प्रगट करणारी अशी असावी. आणि जो कोणी